जी नाही, मी गद्दारी करूच शकत नाही. समाज फितूर झालेत काही लोक. हे 10 महिन्यापासून आहे, नवीन नाहीच आहे ते. 10 महिन्यापासून हे सगळे संकट मी तोडलेले, कारण मी समाजाला मायबाप मानलेले. मग तो भाजपचा मराठा असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो, मनसेचा असो, कोणाचाही असो, सगळ्या मराठ्यांचे लेकरं हे आरक्षण घेऊन मोठे होणार आहेत. माझा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात विखुरलेला आहे. हे जातीचा आरक्षणाचा लढा आहे, समाजाचा लढा आहे. विखरून जातात, आता पुन्हा एकत्र येतील आणि स्वतःच्या लेकराला न्याय मिळण्यासाठी लढणार आहेत. कारण त्यांचे लेकरं पक्षाचा कोणता असला तरी विचारणार आहेत, तुम्ही का लढले नाही, तुम्ही का लढले नाही माझ्या भविष्यासाठी. हे राजकारण येईल जाईल. त्यामुळे आम्हाला यांच्या निकालात गोलालात आनंद नाही. आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गोलालात आनंद आहे, त्यासाठी ही लढाई सुरू आहे आणि मी जीव द्यायला तयार आहे. पण सरकारनं काड्या करायला जरा बंद करावं, कारण काड्या करून काही मिळणार नाही. तुम्हाला मी इतके संकट तुम्ही माझ्या पुढे उभा केलेत, म्हणजे फडणवीस साहेबांनाही सांगतो आणि शिंदे साहेबांना पण सांगतो, किती उभा केले, मी हटलेलो नाही. तुम्हाला कधी मी यश येऊ देणार नाही, कधीच. माझ्या समाजाला, गोरगरिबाला किंमत नव्हती, तुमच्या दारात माझ्या समाजाला किंमत आली. माझ्या समाजाला आरक्षण देऊन मी आणखीन मोठं करणार आहे. तुम्ही काड्या करू नका, गोडी गुलाबीनं मार्ग काढायचा प्रयत्न करा. तुम्ही किती डावं टाकले तरी मी ते यशस्वी कधीच होऊ देणार नाही, कधीच. जर तुम्ही असंच करत राहिले, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी नाही दिली, मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा जर पारित नाही केला तर नाविलाजानं माझ्या गोरगरीब मराठ्यांना सगळ्या जाती धर्माला घेऊन आम्हाला विधानसभेत 288 उमेदवार द्यावा लागणार आहे. तुम्हाला सांगतो, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला बी जायचं नाही. मी प्रामाणिकपणाने फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना सांगतो आणि विनंती करून सांगतो, आमचा तो मार्ग नाही, आम्हाला त्याच्यात ढकलू नका. तुम्ही जर अशा काड्या करायला लागले ना, मी असा खोटा ठोकीन. तुम्ही ट्रॅक्टर लावून सोलाने बांधून वाढला तरी तुम्हाला ते वाढायचा नाही विधानसभेला, असा खोटा ठोकीन. अंतरवाली सराटीने तुम्हाला फार साथ दिलेली आहे, आता सुद्धा पूर्ण गाव तुमच्या सोबत. अरे का नाही राहणार? आई बहिणीचं रक्त बाबा उघड्या डोळ्यानं बघितलं. चक्रा येऊन पडत होतो आम्ही, चक्रा येऊन आमचे लोक इथं गावकरी. मी इथं नसताना आया बहिणी इथं झोपत्यात मंडपमध्ये, मी दौऱ्यावर गेलेला. हे सांभाळलंय. हे वैभव समाजाचं आहे, माझं नाही. हे मंडप, हे आंदोलन समाजाचं वैभव आहे, माझ्या जातीचं वैभव आहे. त्याच्यासाठी इथं हे आई बहिणीचं या फरशीवर सांडलेलं रक्त आणखीन सुद्धा डोळ्यासमोर आहे. आईशी बेमानी करणारे आम्ही कधीच जातीशी बेमानी करणार नाही, त्या रक्ताशी बेमानी करणार नाहीत. गद्दारी ही होऊ शकत नाही. इमानदारी पैशासाठी मी नाही ऐकू शकत. मी माझ्या जातीच्या बाजूला लढणार आहे. ज्याचा त्याचा वेगळा वेगळा विषय असतो. सरकारनं हे करू नये. हमेशाच हे फोडाफोडी केल्यात, काड्या केल्यात, प्रेसा घ्यायला लावल्यात, हे सरकारनं करू नये. शाने असताना तर नाही, माझ्या नका ना दिला आणखीन. माझ्या समाजाला मी आरक्षण दिल्याशिवाय नाही. उद्याच्या आंदोलनाला काहीच अडथळा नाही. अरे तुम्ही बार तेच म्हणता. मी म्हणतो 10 महिन्यापासून अडथळे. मुंबईला जाताना अडथळे होते, इथं आंदोलन करताना अडथळे होते. काय अडथळा नव्हता मला सांगतो. आम्ही 3रा दिवस होता 29 ऑगस्टला, ज्यावेळेस आम्ही उपोषणला बसलो त्यावेळेस 3रा दिवस होता, 2रा-3रा दिवस. ह्यो जगात असा हल्ला झाला नसतो, इतका भ्याड हल्ला झाला. बंदुकीनं, काठ्यानी, इटानी मारले आमचे लोक. छाताडा फुटल्या आई बहिणीचे, गुडघे फुटले, गोळ्या लागल्या. याच्यापेक्षा काय अन्याय बघायचा आम्ही? याच्यापेक्षा काय संकट बघायचं? मी म्हणतो पुढे सरकारने जर संकट मला उभा केलं तर मी मरायला तयार. निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की काही जरी झालं, किती जरी अडथळे आले तर उद्याचं आंदोलन सुरू होईल आणि हे आंदोलन कडक असेल. बरं.